जय श्री माता जी। सुबह के सत्र में आपका स्वागत है। आइए अमृतवाणी सुनते हैं माता जी श्रीमती निर्मला देवी की। आज मराठीमध्ये तुम्हाला सर्वांना आई माईचे शुभाशीर्वाद। चला सुरुवात करूया। मॉर्निंग सहयोगा मेडिटेशन 15 फरवरी 25 सकाळी 5:30 वाजता। जय श्री माता। मग मुंबईकर झाले, मग त्यातल्या त्यात पुणेकरमध्ये सदाशिव पेठवाले झाले, मग त्यातले आणखीन आतमध्ये गेले तर ते आणखीन कोणत्या विहिरीत जाऊन बसतील तेव्हा लाटो. पण सहयोगाने विहिरीत लावलं नाही पाहिजे, सरोवरामध्ये फुलासारखं फुललं पाहिजे. जो सहयोगी अजून सुद्धा अशा विहिरीत आहे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तो अजून पूर्णपणे सहयोगात उतरलेला नाही. तो सर्वप्रथम आपल्यामध्ये विश्वाचं जे स्वरूप आहे ते मान्य केलं पाहिजे, तरच आपण शिवतत्वाला उतरलो. हे कसं आपण बाह्यातनं मिळवू शकतो ते आपण ध्यान धारणेस समजावं. जेव्हा आपण ध्यान करतो, ध्यानाच्या वेळा लक्ष आपल्याकडे असलं पाहिजे, दुसऱ्यांच्याकडे नाही. स्वतःकडे लक्ष देऊन बघायचं की आता कसले विचार आपल्या डोक्यात येत आहेत. माझ्या डोक्यामध्ये कोणत्या मी धारणा करून ठेवलेल्या आहेत त्या बघितल्या पाहिजे. एक तर मी अमका आहे, मी तमका आहे, मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी ह्या धर्माचा, त्या कर्माचा. प्रत्येक जण आपल्याला अतिशहाणा समजतो. त्यात मी आहे का, मी त्याच्यामध्ये सामील आहे का, मी कोणत्या तरी एखाद्या ग्रुपचा किंवा एखाद्या देशाचा किंवा एखाद्या लहानशा गल्लीतला एक नागरिक आहे का, की मी परमेश्वराच्या साम्राज्यातला नागरिक आहे. स्वतःकडे जेव्हा आपण लक्ष देतो ध्यानामध्ये, कारण आपला संबंध आता आत्म्याशी झाला. जसाच हा प्रश्न तुम्ही स्वतःला टाकाल, लगेच आत्म्याचा झोतच्या झोत तुमच्या समोर येऊन उभा राहील आणि आश्चर्य वाटेल की नाही बा, आपण विश्वातले एक आहोत. एखाद्या लहानशा थेंबाने एक मोठ्या महासागरात मिसळावं आणि आनंदात रमावं असं का वाटू नये त्या थेंबाला. उलट त्या थेंबाचे आणखीन अणु परमाणू होण्याकडे लक्ष का असावं त्याच. कारण मानवामध्ये अनेक अशा गोष्टी एकत्र झालेल्या आहेत. त्याला आपण अहंकार म्हणतो, प्रतिअहंकार म्हणतो, मानसिक गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टींच्यामुळे त्याची जी बुद्धी आहे किंवा त्याचं जे मन आहे ते एका प्रकारे मर्यादित झालेलं आहे आणि त्या मर्यादा तो तोडू शकत नाही. तो समर्थ नसतो, त्याच्यामध्ये शक्ती नसते की हा मर्यादा तोडला पाहिजे. माझा समाज काय म्हणेल, माझे बाप काय म्हणतील, माझी आई काय म्हणेल. म्हणून आजच्या ह्याच्यामध्ये जे आदिशंकराचार्य सांगितलं की मला आई नाही, बाप नाही, मला कोणी नाही, मी शिवतत्व आहे. म्हणजे तिथे शिवतत्वामध्ये मला मर्यादा नाही झाली, अमर्याद अनंत असा मी शिव आहे. आणि जो अनंत शिव आहे त्याला ह्या अशा क्षुल्लक आणि मर्यादित करणाऱ्या गोष्टींची कोणती प्रकारे त्याच्याबद्दल विचारच आला नको. पण विचार जरी आला तरी त्याबद्दल दिलगिरी वाटायला नको की मी असं का केलं नाही, मी अशा धर्माचा आहे, मी अमुक आहे. जो काही कोतेपण आपल्यामध्ये आहे तो सगळा ह्या आपण धारणा केलेल्या गोष्टींमुळे आहे किंवा आपल्यामध्ये ज्या धारणा केलेल्या गोष्टी आहेत त्यांच्यामुळे. लहानपणापासून आपल्याला जर शिकवलं की बा कोणत्या जातीचे लोक फार वाईट असतात, मग आपल्या डोक्यात ते बसलं म्हणजे बसलं. त्यांनी मर्यादा आल्या, मग कुणी काही सांगितलं तरी सुटत नाही. पण एकदा का तुमच्यामध्ये विश्व धर्म काय आणि त्याचा प्रकाश किती सुंदर आहे तो पाहिला की वाटतंय काय मूर्खासारखं आजपर्यंत मी हा अशा मूर्खासारख्या गोष्टींमध्ये कसा विरमलो होतो, मी का घोटाळत होतो. ही जेव्हा स्थिती येते तेव्हा म्हटलं पाहिजे की आपली प्रगती
उत्थानाकडे राहिलेले. म्हणून सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आत्म्याची पूर्ण जाणीव व्हायच्या आधी आपल्या बुद्धीमध्ये पूर्णपणे प्रकाश पडला पाहिजे. जे बुद्धीवर पांघरून पडलेला आहे, जो अंधार आहे, तो अंधार आपल्यामधनं गेला पाहिजे. आणि त्यासाठी फक्त स्वतःकडे लक्ष नुसतं द्यायचं. आता एखादा मनुष्य अत्यंत क्रोधी आहे समजा, लहानपणापासून त्याला क्रोध येतो, कारण वातावरण त्याचं असं होतं, अशा वातावरणात राहिला तिथे त्याला क्रोधी व्हावं लागलं. पण म्हणा कोणत्या गोष्टीवरच बोजा घालतो, त्याचा स्वतःवर घेत नाही. तेव्हा असं म्हणू की त्याच्या आईने त्याला त्रास दिला किंवा वडिलांनी त्रास दिला किंवा काहीतरी झालं म्हणून तो असा झाला समजा, एक घ्या अशी गोष्ट. आता त्या क्रोधी माणसाला जर तो क्रोध अजून जास्तोय तर अजून त्याच्या हातात आत्म्याची तलवार आलेली नाही. आणि ही आत्म्याची तलवार ही प्रेमाची आहे आणि फुलांनी गुंफलेली आहे. तर तिसरी गोष्ट लक्षात ठेवण्याची म्हणजे अशी आहे की आत्मा हा प्रेमस्वरूप आहे, निव्वळ प्रेम आहे. पण त्या प्रेमाला समजायला आपल्याला सुद्धा परत आत्मसाक्षात्कारच पाहिजे. आत्मन्यवात्मने तुष्ट आत्म्यानेच आत्म्याला जाणता येतं असं म्हणतात. म्हणजे असं आहे की जर तुम्हाला डोळे नसले तर तुम्ही स्वतःचे डोळे सुद्धा आरशात बघू शकत नाही. तसं जोपर्यंत तुम्हाला आत्म्याची ओळख झालेली नाही तोपर्यंत तुम्ही ह्या आत्म्याचं स्वरूप सुद्धा जाणू शकत नाही. आणि ह्याचं मुख्य स्वरूप म्हणजे की हा नुसता प्रेमाचा पुंज आहे, प्रेम. पण ह्या प्रेमाला आपण जसं जाणतो तसं प्रेम नव्हे. त्या प्रेमामध्ये लालसा नाही, कोणत्याही तऱ्हेची उद्दामता नाही किंवा त्या प्रेमाला कोणतीही इच्छा राहत नाही. हे प्रेम सतत वाहत राहतं आणि त्यातनं जे काही उत्तम आहे, जे हितकारी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये बेनेवलन्स म्हणतात, ते घडवून आणत असतं. आणि ते घडवताना कोणत्या तऱ्हेची दुखापत, इजा किंवा जबरदस्ती तो दुसऱ्यांवर करत नाही. ते आपोआपच घडून येत, आपोआपच ते घटित होतं. जे आपोआप घटित होतं, जे सहज आहे, ज्याला आपण स्पॉन्टेनियस इंग्लिशमध्ये म्हणतो, ती सहज स्थिती जर तुमच्यात आली आणि आपोआपच त्या प्रेमाची शक्ती जर वाहत सुटली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की या प्रेमाच्या शक्तीने सर्व कार्य होतं, तुम्ही काहीही करायला नको. पण फक्त त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ज्याला प्रेम म्हणतो ते कोणत्या प्रकारचं आहे. पहिल्यांदा निरपेक्षता पाहिजे. आता एक लहानशी गोष्ट, समजा आम्ही अमेरिकेहून साड्या घेऊन आलो. कोणाला सांगितलं का हो तुम्ही असं करा, आम्ही इतक्या आणल्या आहेत 11 साड्या, आता 11 लेडी शोधून काढा. तर एक आपली आई, एक आपली बहीण, एक मुलगी, एक आमची बहिणी, असं करून सगळे नातलग त्यांनी जोडून आणून ठेवून दिले माझ्यासमोर. असं का म्हटलं, अहो निदान आडनाव तरी वेगळं असलेलं बरं असेल. एकदम एकाच आडनावाची 11 माणसं कशी उभी गेली. अहो पण मात्र ते असं आहे ना की मी त्यांना ओळखतो तेव्हा मला माहिती आहे. असं का? म्हणजे तुम्ही सहयोगी आहात ना, पण तुम्ही इतरांना ओळखत कशी नाही? मग आता दुसरं कोणतरी बोलवा. त्यांनी अशी 4 नावं आणली. मी पुचकळ्यात पडले की आता करायचं तर काय करायचं. तेव्हा ज्या प्रेमाला निरपेक्षित आहे. आता हे निरपेक्ष प्रेम कसं असतं? जिथे माझी भावना तुटते, माझं घर, माझा मुलगा, माझा भाऊ, माझी बायको, ही जिथे भावना राहिली तिथे निरपेक्षता राहिली. अर्थात प्रत्येकाशी तुमचा जसा संबंध आहे तो संबंध आहे, पण त्या ठिकाणी चिकटलं नाही पाहिजे. मी पुष्कळदा उदाहरण देते की जेव्हा जमिनीतनं शक्ती निघते आणि ती एखाद्या झाडात वावरते, त्यावेळेला जर समजा ती जाऊन एखाद्या फुलात जाऊन अडकली तर ते झाड तर मरून जाणारच, पण ते फुले मरून जाणार. तेव्हा ही निरपेक्षता ही सगळीकडे वाहते, ज्याला जे पाहिजे ते देत आहे. आता ही बघा, आपल्या इथे बसलात तुम्ही, इथे सगळ्या तऱ्हेची वीज शक्ती, इलेक्ट्रिसिटी येत आहे. त्यांनी काही तर लहान लहान दिवे लावले, काही मोठे दिवे लावले, काही तिकडे फोटोग्राफ चालले आहेत, इकडे हे मी बोलतोय ते माझं भाषण ते उचलतायत.
सगळीकडे पंखे चालले आहेत बघा, कितीतरी कामं करताय, ज्याला ज्याची गरज आहे त्याला करताय, पण ती कोणाला चिकटू नये का? ती शक्ती चिकटू नये. पण जेव्हा जिवंतपणा येतो माणसाला तेव्हा तो चिकटायला लागतो आणि मनुष्य झाला म्हणजे अति चिकट होतो, फारच चिकट. म्हणजे मी कधी कधी म्हणते की माणसाला चिकू म्हटलं पाहिजे, कारण चिकू शब्द बरोबर शोभतो त्याला. प्रत्येक गोष्टीला चिकटायचं, काही असलं की चिकटायचं. आणि हे चिकटणंच आहे ते शक्तीला ओढून घेतं आणि त्याला विद्रूप करून टाकतं. मग सुरुवातीला माझा मुलगा, मग शेवटी माताजी आता या मुलापासून मला कसं तरी सोडवा, मला फार छळतोय. म्हणजे त्याची इलाज होतच जातात, असं नाही की त्याची इलाज नाही होत. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की निरपेक्षता माणसामध्ये असायला पाहिजे. निरपेक्षतेमध्ये मनुष्याने प्रेम केलं पाहिजे. आपली मुलगी आहे, मुलगा आहे, ठीक आहे, तुमची जबाबदारी आहे ती पूर्ण करायची, पण त्याच्यात अपेक्षा नको, पहिली गोष्ट. आणि दुसरं, हे माझं आहे म्हणून करायचं असं नाही. उद्या जर तुमच्या दारी दुसरी एखादी मुलगी आली तर तिच्यावर सुद्धा तितकंच प्रेम करता आलं पाहिजे, तर तुम्ही निरपेक्ष आहात. म्हणजे सुरुवात. पण जी विश्वावरती प्रेमाची पाखर घालावी लागते, त्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे परमेश्वरालाच विचारला पाहिजे की किती आनंद आहे त्याच्यामध्ये. जर परमेश्वराने आपल्यावर जो प्रेम केलं नसतं तर त्यांनी सृष्टीच रचली नसती. डोकंदुखी आहे सृष्टी रचा, मग त्यात माणसं तयार करा, ते तुम्हाला मारायला उठतात, ते वेड्यासारखे वागतात, ते परत तुम्ही त्यांना ठीक करा, मग त्यांना रिअलायझेशन द्या, मग त्यांना आत्मसाक्षात्कार द्या, आणि तरी ते वेड्यासारखे इकडे तिकडे धावतच असतात. मग कसं तरी त्यांना बोटीत बसवा, जबरदस्ती बांधून ठेवा, तरी सुद्धा त्यांचं डोकं इकडे तिकडे चाललेलं आहे. पण ते निरपेक्ष असल्यामुळे सगळा खेळ आहे, निरपेक्ष. फक्त एकच की परमेश्वर हा प्रेमाची भक्ती करत असतो, प्रेमाच्या आनंदात. मी प्रेम करतो हाच त्याचा आनंद, आणि त्या प्रेमातच तो राहतो. त्याला हा विचार येत नाही की ह्याने दुसऱ्याने मला मारलं की मला काय म्हटलं की काय. बाबा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू काही कर म्हणा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ही परमेश्वराची प्रवृत्ती आहे, आणि तीच प्रवृत्ती जेव्हा एका सहयोगात येते तेव्हा मी त्याला निरपेक्षिता म्हणते. पण तसं दिसत नाही, तसं दिसत. एखाद्याशी तुम्ही जर तुटकपणा वागत असले तर तसंच वागत राहा, ते सुटत नाही. म्हणजे चिकटपणा घाला परत. एखाद्याशी तुम्ही जर चांगले वागत असला तर त्याच्याशी मात्र तुम्ही चांगले वागत राहाल, पण दुसऱ्या माणसाशी तसंच वागत राहा. समजा जर दोन भावांचं बिनसलं असलं, ते सहयोगात येतात तरी आपापसात बोलताना मात्र एक दुसऱ्यांना तशाच रीती बोलतील जसं एक भावाशी दुसरा भाव बोलतो. मग तुम्ही सहयोगात कशाला आले? आत्म्याला मिळवायला. आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे प्रेम करणारा तुमच्यातला स्त्रोत. मग त्याला
सुगंधिं पुष्टिव उर्वारुक्मिं बन्धनं मध्यमोक्षीयम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्